केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिलेली आहे। केंद्र सरकारने देशातील कांद्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवरती बंदी घातलेली होती। या निर्यात बंदीची डेडलाईन 31 मार्च पर्यंतची होती, मात्र डेडलाईन संपण्याच्या आधीच सरकारने ही बंदी हटवलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, केंद्र सरकारने आता कांदा निर्यात बंदी हटवलेली आहे, काय माहिती समोर येते? कांदा निर्याती बंदी संदर्भात सातत्यानं बोललं जातं होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप जर कशाला घाबरत असेल तर ते पराभवाला घाबरतं। आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्या साधारण 7 ते 8 जागा आहे ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जागा म्हणून ओळखल्या जातात। सोलापूरमध्ये देखील अशाच पद्धतीने परिस्थिती होती आणि या सर्वेमध्ये सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्यामुळं या सगळ्या संदर्भात सातत्यानं भाजपचे मंत्री, खास करून उत्तर महाराष्ट्रातील बडे मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सांगत होते की ही बंदी हटवा, अन्यथा या 7 ते 8 जागा धोक्यात आहेत। आणि हे सांगितलं जात असतानाच त्यानंतर आता जी माहिती समोर येत आहे ती निर्यात बंदी हटवण्यात आली। या जागा ज्या आहेत नगर दक्षिण, नगर उत्तरेची शिर्डी मतदारसंघ, नाशिकचा, त्याचबरोबर दिंडोरी मतदारसंघ, या सगळ्या जागांवरती सर्वेमध्ये हे बॅकफुटला येत असल्याचं सांगितलं जात होतं। आणि जर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उत्तर भारतातील या 5 ते 6 जागा, सोलापूर जिल्ह्यातील काही जागा जर अशा पद्धतीने अडचणीत येत असतील तर त्यामुळं भाजपने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आणि 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं असेल तर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी देखील दिल्लीत येऊन भेट घेतली होती आणि या भेटीनंतर आता ही बंदी हटवण्यात आलेली आहे। खास करून जर पाहिलं तर विखे पाटील असो, डॉक्टर भारती पवार असो यांचा दिंडोरी मतदारसंघ, त्याचबरोबर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना देखील मोठा याचा फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। त्या दृष्टिकोनातून भाजपने हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानंतर आता शेतकऱ्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची निर्यात बंदी कांद्यावरती केल्यामुळे जे नुकसान झालं, शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळणं गरजेचं होतं आणि मिळण्याची शक्यता होती, मात्र ते मिळाले नाही। त्यामुळं आता शेतकरी अगोदर नाराज आहे, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती निर्यात बंदीची फुंकर घातल्यानं शेतकरी पुन्हा एकदा भाजपकडे वळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी, खरं तर डेडलाईन संपण्याच्या आधीच सरकारने बंदी हटवलेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि दरामध्ये याचे काय बदल होऊ शकतात? सध्या तरी जो नाशिक कांदा किंवा लाल कांदा म्हणून जो ओळखला जातो तो बाजारात आलेला आहे आणि मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती निर्यात बंदी केली तरीही आता तितकासा फटका बसणार नाही सरकारला, याची शाश्वती आहे। आणि सरकारने त्यामुळं ग्राहक बरोबरच शेतकरी राजा अशा पद्धतीने हे इक्वेशन ठेवलं होतं। 14 कोटी ते 16 कोटी साधारण शेतकरी उत्पादक आहेत, त्यांना खुश करायचं की जो इतर आपला मतदार वर्ग आहे, जो काही कोट्यावधी लोक मतदान करतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं। त्यामुळं शेतकरी महत्त्वाचा की ग्राहक महत्त्वाचा या पेचामध्ये भाजपने ग्राहकाला महत्त्व दिलं होतं। मात्र अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना नाशिक कांदा हा बाजारात आल्यामुळं मोठ्या प्रमाणात लाल कांदा जो आहे तो बाजारात आला आणि बाजारात आल्यानंतर साधारणपणे यामुळे भाजपने अंदाज घेतला, आकडेवारी चाचपून पाहिली आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी देशामध्ये खरीप पिकाची म्हणून कांद्याची 1.66 लाख कांद्याची लागवड झाली होती आणि याचा जर हेक्टरी 15 टन कांदा जर हिशोबाने धरला तर 24,90,000 टन उत्पादन मिळतं। त्याचाच हिशोब करता जर आपण विचार केला तर आपल्याला रब्बी हंगाम नक्कीच महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर या निर्णयावरती शेतकरी नेते पाशा पटेल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूया। पियुष गोयल साहेबांनी सांगितलेलं आहे की आकडेवारीच्या दृष्टीनं केंद्र सरकारने गांभीर्यपणे बघणं गरजेचं आहे आणि जर समजा हे सरकार या पद्धतीनं गांभीर्यानं जर बघितलं तर सगळ्याच शेतमालाचे जे आता प्रश्न आहेत ते प्रश्न सुटायला सुरुवात होतील। मी नरेंद्र मोदी साहेबाचं, अमित शहा साहेबाचं आणि पियुष गोयल साहेबाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय घेतला। आणि पुन्हा मी एक विनंती करणार आहे की अशाच पद्धतीनं सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा खाद्यतेलावर आयात शुल्क थोडं वाढवावं लागणार आहे किंवा डी ऑइल केक ही निर्यात करावी लागणार आहे। यानंतर एक मोठी बातमी समोर येते। शिवडी नावाशेवा बंदरातील मोठा भ्रष्टाचार आता समोर आलेला आहे।
निर्यातीसाठीच्या योजनेचा गैरफायदा घेत बनावट बिलं दिल्याचं उघड झालेलं आहे. 9.5 कोटींची बनावट बिलं देऊन पैसे लाटलेले आहेत.